जय गुरु. आजच्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या पद्धतीने हिवाळा स्पेशल मेथी लाडू तयार करणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम 1 वाटी खमंग भाजलेली मेथी घेऊन मिक्सरमध्ये रवाळ अशी पावडर तयार करून घेऊया. पावडर एकदम बारीक करायची नाही आहे. आता ही पावडर 1 पाव दुधामध्ये भिजत घालूया. 3 ते 4 तासानंतर कढईमध्ये थोडे तूप घेऊन हळूवार आचेवर ही पावडर परतून घेऊया आणि अगदी गुलाबीसर होईपर्यंत खमंग भाजून घेऊया. तोपर्यंत एका पातेल्यामध्ये 1/2 वाटी साखर आणि तेवढेच पाणी घेऊन पाक करायला ठेवूया. आता दुसऱ्या कढईमध्ये साजूक तूप घेऊन त्यामध्ये जवळपास अर्धी वाटी डिंक पावडर तळून घेऊया. ही पद्धत अतिशय सोपी आहे. या पद्धतीने मेथीचे लाडू अजिबात कडू होणार नाही. त्यामुळे लहान मुले सुद्धा आवडीने खातील. आता डिंक तळून झालेला आहे. त्यामध्ये आपण 1 वाटी खोबरे आणि खारीक पावडर एकत्र करून घेऊया. लागलीच त्यामध्ये आपण 1 वाटी काजू आणि बदामची पावडर सुद्धा मिक्स करून घेऊया. संपूर्ण मिश्रण एकत्र झालं की त्यामध्ये मस्तपैकी खमंग झालेली मेथी आपण टाकूया. पुन्हा संपूर्ण मिश्रण एकत्र करून घेऊया. आता आपला पाक सुद्धा तयार झालेला आहे. तो पाक आपण त्या मिश्रणामध्ये एकत्र करूया. हा जवळपास आपण 2 लॉटमध्ये टाकतो आहोत. आणि आता हे हळूहळू मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे. आता यामध्ये थोडे किसमिस आणि वेलची पावडर आपण एकत्र करून घेऊया. आणि लाडूसाठी असं परफेक्ट मिश्रण आता तयार झालेलं आहे आणि आपण लाडू वळायला सुद्धा घेतलेले आहे. ही रेसिपी कशी वाटली हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तसेच अशाच नवीन रेसिपीसाठी फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर जर आपण बघत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबला जर बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.